एक टिटवी द्वतीच्या काठानं कर्कशपणे केकाटत पळाली. तिची किंकाळी मला कशीतरीच वाटली. संध्याछायेचा धूसर प्रकाशित अस्पष्ट होत होता. वद्य एकादशीचा सघन काळोख दोन्ही सेनांच्या शिबिरांभोवती दाटत होता. फलिते उजळूनही तो दूर करता येणं शक्य नव्हतं. सूर्यास्त होऊन एक घटका झाली तरी सत्यसेन शिबिराकडं माघारी का येत नाही, की कुणीतरी त्यालाच आजच्या युद्धात अचूक घेरलं काय? शिबिराच्या द्वाराचा पटल हाताच्या मनगटाभोवती गुंडाळून फाटण्याच्या घाईला आला. अंधाराचा भेद करून कुरुक्षेत्रावर रोधलेले माझे डोळे पार थकले. काय झालं होतं? काय घडलं होतं? काय घडलं होतं आज? शेवटी टप 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 टापा कानी आल्या. सत्यसेनाचा घोडा नित्याच्या ऐटदार लयीत येत नव्हता. त्याची दौड चुकत माकत होत होती. अंगराज पितामह पडले. तो माझ्यासमोर येताच घोड्यावरून कसा तरीच खाली येत म्हणाला, अंगावर हिमालय कोसळल्याचा भास मला झाला. कुणी केला हा दिव्य पराक्रम? मी त्याचे खांदे गदगद हलवून त्याला चित्कारत विचारलं. अर्जुनानं शंड असलेल्या शिखंडीला पुढं घालून. व्याकुळ असलेल्या पितामहांना सर्वजण भेटून गेले तरीही तळमळत ते अजून कोणाची तरी वाट पाहत आहेत. आणि मध्येच अडखळत तो म्हणाला, आणि काय सत्यसेन? आपला भानुसेन गेला. आपल्या हस्ते अग्नी देण्यासाठी त्याचं शव सर्वांनी थांबवलं आहे. त्यानं मान फिरवून आपल्या डोळ्यांना अधैर्याचा शेव लावला. भानुसेन गेला? सत्यसेन जा, त्याला अग्निसंस्कार द्या, तुम्ही द्या. माझ्यासाठी थांबू नका. वायुजितावर आरूढ होऊन मी तसाच युद्धभूमीकडे निघालो. मनात विचारांचं थैमान होतं. भोवती अंधार होता. पितामह पडले. कुरूंचा राजदंड पडला. त्यांचे आणि आपले मतभेद आहेत. एका सारथ्यापेक्षा ते आपणाला अधिक मानत नाहीत. त्यांच्या मणी एका अर्धराथ्यापेक्षा अधिकचं आपणाला मोल नाही. तरीही मन त्यांच्याकडं का ओढ घेत होतं? ही आत्मवंचना आहे काय? नाही. जो योद्धा मृत्यूच्या द्वारात काह्याळ होऊन पडला आहे, त्याची भेट घेताना कसली आली वैयक्तिक स्पर्धा, कसला मानापमान, कोणते मतभेद? आता काही क्षणांची सोबत करणाऱ्या त्या महापुरुषांचे प्रमाद मनात तसेच उगाळीत बसायचे की काय? इतर कोणाला ते शक्य असेल, कर्णाला नाही. त्यांची भेट घेतलीच पाहिजे, पुत्राचं दहन बाजूला ठेवून. माझ्या मणीचे भाव जाणून दाटलेले गर्दीजवळ वायुजित आपोआप एका शिबिरासमोर थांबला. पलित्याचा प्रकाश अंधार उजळण्याऐवजी त्याला अधिकच भेसूर करीत होता. म्लानचर्येच्या सैनिकाचं कड कुरूंच्या शरपिंजरी पडलेल्या सेनापतीचं दर्शन घेण्यासाठी दाटलं होतं. राजकक्षात सुखशय्येवर निद्रा घेणारा तो वीर शरांच्या तृणपात्यांच्या शय्येवर पडला होता. दाढीच्या शुभ्र केसात 2-3 शुष्क शराच्या तृणकाट्या अडकल्या होत्या. मस्तकाच्या गौरवशाली मुकुट दिसत नव्हता. ठायी शरीरात रुतलेले बाण तसेच होते. डोळ्याभोवती काळ्या सुरकुत्यांची वलये दाटली होती. त्यांच्या शरीराखालचं तृण धन्य झालं होतं, पावन झालं होतं. त्यांच्याजवळ त्यांची निस्सीम भक्ती होती. त्या गुरुतुल्य शंपाक ब्राह्मणानं त्यांचं मस्तक सावरलं होतं. महाबाहो भीष्म! भावनावेगात पितामहाऐवजी भीष्म हे शब्द ओठातून निसटल्याचं मला जाणवलं, पण ते केव्हाच त्यांच्या कानापर्यंत जाऊन पोचले होते. परत घेता येत नव्हते. पापण्यांच्या सुरकुत्याआड लपलेले तेजस्वी नेत्र किलकिले. दीर्घ ओठांची अस्पष्ट हालचाल झाली. तोच पाषाणावरून बाणाचा पात आदळताच होतो तसा कणीदार आवाज त्या वृद्ध श्रांत आणि मृत्यूशय्येवरील जर्जर शरीरातूनही पुन्हा उमाळून आला. भावनांची आणि आपुलकीची वलये घेऊन. कोण? कर्ण, ये, असा जवळ ये. दोन्ही हात हलवून भोवतीच्या सेवक आणि सैनिकांना दूर जाण्याचा संकेत झाला. ढणढणत जळणाऱ्या पलित्याशिवाय भोवती कुणीही उभं राहिलं नाही. मस्तक सोडून शंपाकही निघून गेला. होय, मी कर्णच आहे. सूतपुत्र अधिरथी कर्ण. कसा जवळ येऊ? का येऊ? माझ्या स्वाभिमानाचा घोडा कुठंतरी अडखळत होता. कर्ण? कोण सूत? कोण क्षत्रिय? कोण रथी? अर्धरथी? नि कोण महारथी? सगळ्या असत्य कल्पना. ये माझ्याजवळ, अगदी जवळ ये.
एक योद्धा म्हणून तरी असंगत सेनापतीची आज्ञा पाळ. मी जवळ गेलो. हिमालयाच्या उभ्या कड्याच्या शेवटी आडवा विंध्याद्री झाला होता. इतक्या हळुवार ध्वनी, इतक्या जिव्हाळा कधीच अनुभवला नव्हता. ज्या रीतीने आयुष्यभर त्यांनी सत्याला कवटाळलं होतं, तशाच आपुलकीने एक हात विस्तारत एकदम जवळ ओढून त्यांनी मला कवटाळलं. पुन्हा सर्वांगावर रोमांचाची शिरशिरी तरळली. श्रीकृष्णानंतर झालेला हा तिसरा दिव्य आणि अविस्मरणीय स्पर्श होता. कर्ण, तू सूतपुत्र नाहीस. तू राजमाता कुंतीचा सर्वात प्रथम पुत्र आहेस. क्षणभराची शांतता पलित्याची फुरफुर स्पष्ट ऐकावू लागली. त्यांना वाटत होतं की त्यांनी सांगितलेलं सत्य प्रथम त्यांच्याच तोंडातून मला ऐकायला मिळत असावं. मला आता त्यांचं कुतूहल नव्हतं. मी सूतपुत्र नाही, कुंतीपुत्र नाही, सूर्यपुत्रही नाही. मी एक जिवंत माणूस आहे. येईल त्याला निर्धारानं तोंड द्यायला उभा ठाकलेला एक सैनिक आहे, एवढीच माझी कल्पना होती. का हे ऐकून तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यांच्या छातीवरचे रुतलेले बाण बोलताना मंद स्पंदत होते. नाही, हे सत्य मी पूर्वीच ऐकलं आहे. मग मी तुझ्या ठायी अधिक्षेप केला, अवमान केला म्हणून मजविषयी तुझं मन तिरस्कारानं, क्रोधानं भरून गेलं असेल. पण पुत्रा, तसं नाही रे. तुझी अवहेलना करावी हा माझा हेतू कधीच नव्हता. तुला अर्धरथी म्हणून युद्धापासून दूर सारण्यात तू नात्याच्या अज्ञानानं आपल्या सख्या बंधूंशी लढू नयेस, एवढाच पवित्र उद्देश मी उराशी बाळगला होता. वृद्धाची मनं ही ऐरणीसारखी असतात. तप्त लोखंड माथ्यावर घ्यायचं आणि वर घणाचे आघातही. इतकं करून जगायला ऐकायला मिळतात ते लोखंडाचे आणि वर घणाचे टणत्कार. ऐरण मात्र निस्तब्ध असते. त्यासाठीच तिचा जन्म असतो. तू भेटीला आलास हे कल्याणकारकच झालं. मजविषयीचे सर्व किंतु मनातून काढून टाक. तू अर्धरथी नव्हेस, तर महारथ्यांचाही महारथी आहेस. मरणप्राय यातनांनी विव्हल होऊन ते क्षणभर थांबले. एक दीर्घ निश्वास सोडून त्यांनी डोळे उघडले. पितामह, कंठ दाटून आल्यानं मलाही काही बोलवेना. कर्ण, काशी राज्यात भानुमतीचं हरण करणाऱ्या दुर्योधनावर कोसळलेल्या देशोदेशीच्या राजांना तू एकट्यानं थोपवलंस हे कोण विसरणार? जरासंधाला तू चारलेली धूळ मगधांनाच काय, मला सुद्धा स्तिमित करणारी होती. तुझ्या संपूर्ण आर्यवर्ताच्या दिग्विजयाचा डिडिम अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. शस्त्रास्त्रात, बाहुबलात तू अर्जुनाहून श्रेष्ठ आहेस. आणि कौंतेया, गेली अनेक तप तू जगून दाखवलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान युधिष्ठिराला खाली पाहायला लावेल असंच आहे. तुझा बहुकंटक भीमाचे प्राणही कोंडून टाकील इतका प्रभावी आहे. पुत्रा, तू साक्षात श्रीकृष्णासारखा दैदिप्यमान आहेस. जा, आपल्या बंधूत जा, जिनं दुःखाशिवाय अन्य काहीच पाहिलं नाही. राजमाता असून एका योगिनीचं खडतर जीवन जिच्या वाट्याला आलं, तुझ्या दर्शनासाठी जिच्या नेत्राचे आतुर पक्षी जीवनभर फडफडत राहिले, मूक हृदय आक्रंदत राहिले, त्या तुझ्या कुंतीमातेच्या चरणांशी जा. माझ्या मृत्यूबरोबरच हा वैरत्वाचा विनाशी वणवा विझू द्या. तू गेलास की दुर्योधन प्रत्यंच्या तुटलेल्या धनुष्यासारखा निष्प्रभ होईल. लक्ष योद्ध्यांचे आकारान प्राण वेचणारं हे महायुद्ध इथंच थांबेल. जा, पांडवांकडं जा. त्यांच्या नेत्रकाडांजवळच्या सुरकुत्या पाणावल्या होत्या. माझ्या पाठीवरचा हात स्पंदत होता. उरातील बाण थरथरत होते. पुन्हा तीच मोहाची कर्तव्यच्युत करणारी मंडलं माझ्याभोवती गरगरत होती. पुन्हा निर्धारानं काहीतरी ऐकायला पाहिजे होतं. पितामह, हीच कल्पना श्रीकृष्णानं माझ्यासमोर अशाच भावपूर्ण शब्दात मांडली होती. एक राजकीय कुशल पेच म्हणून राजमातेनंही हाच मोह माझ्यासमोर उभा केला होता, आपल्या पुत्रांना माझ्याकडून अभय मिळावं म्हणून. मात्र तीच योजना तुम्ही मांडताहात आणि किती सात्यार्थानं. मृत्यूशय्येवर राहून मला तुम्ही हे सांगताहात, यात तुमचा मजवरचा नितांत जिव्हाळाच स्पष्ट होतो आहे. पण माझा मार्ग चुकला आहे. आता तो तसाच चालत जाणं याशिवाय माझ्या हाती काही नाही. जसा पांडवांना वसुदेव आहे, तसाच मी कौरवांना सहाय्यकारी होईल. माझं धन, शरीर, आप्तजन, तशीच कीर्ती मी
दुर्योधनासाठी सोडून दिली आहे. वायू अग्नीला करतो तसाच मी अर्जुनासह सर्व पांडवांना संतप्त करीन. क्षमा करा, पण मोहाच्या महासंभ्रमात आता मला पुन्हा टाकू नका. मला काही देणारच असाल तर केवळ आशीर्वाद द्या. कर्ण, धन्य आहेस. कुंतीचा पहिला पुत्र म्हणवून घेण्याची पात्रता तुझीच आहे. जा, वैरभाव टाकून कुरूंचा सेनापती म्हणून हाती धनुष्य घे. एक क्षत्रिय म्हणून निरअहंकारी वृत्तीने सेनेचे नेतृत्व कर. देवादिकांचा वैभवशाली लोक तुझ्या उच्च अंतरात्म्याला प्राप्त होईल. जा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, सदैव आहेत. त्यांच्या नेत्राचा हिमालय शरांची शय्या सिंचण्यासाठी वितळू लागला. त्यांच्या देहात घुसलेले बाण माझ्या उरात सलू लागले.